राजकारणाचा चिखल भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली गेलेली आहेत आणि माढा लोकसभेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मी संपर्कात आहे आणि माढा लोकसभेमध्ये एक सक्षम उमेदवार आणि सर्वसामान्य कुटुंबामधला उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध देण्यासाठी महाविकास आघाडी इच्छुक आहे। माझ्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी बैठका होत आहेत, चर्चा होत आहेत, मी त्यांचं मार्गदर्शन घेतोय। मी माढा लोकसभेमधला भूमिपुत्र म्हणून माढा लोकसभेमधले जे काही प्रश्न असतील, सामान्य माणसाचा आवाज असेल, दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी, ओबीसी, विजयंती, एसबीसी या सर्व मंडळींचा आवाज देशाच्या संसदेमध्ये हा एक सामान्य कुटुंबामधला मुलगा निश्चित उठवेल। हा जो या जनतेचा आवाज आहे, हा माझ्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांबरोबर सकारात्मक चर्चेमधून या चर्चा झालेल्या आहेत आणि निश्चित सामान्य कुटुंबामधला मुलगा या माढा लोकसभेमध्ये विजयी होईल आणि परत एकदा सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा हा मतदारसंघ परत महाविकास आघाडीकडे येईल। खेचून घेण्याची धमक महाविकास आघाडीमध्ये आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।